सो हेलो गाइज, आज आपण BW एक्सपेरिमेंट नंबर 7 दॅट इज डिझाईन टेम्परेचर मेजरमेंट सिस्टम युझिंग LM35 हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे. त्यासाठी आपल्याला वेरियस कंपोनेंट जसे की ब्रेडबोर्ड, IC 7805, पुन्हा IC LM358, देन 10K पॉट आणि LM35 IC ही पाहिजे आहे. आणि आपल्याला इकडे वायर्स आणि एक LED, एक रजिस्टर दॅट इज 10 किलो ओम्सचं रेजिस्टन्स पाहिजे आहे. सो आपण अकॉर्डिंग टू डायग्राम आपण इथे कनेक्शन्स केले आहे. इथे IC 7805 इथे कनेक्ट केली, त्यानंतर इथे खाली पॉट लावला, देन इथे IC 358 कनेक्ट केली आणि इकडे पण IC LM35 कनेक्ट केली. ठीक आहे. आता आपण डायग्रामच्या अकॉर्डिंग कनेक्शन्स बनवणार म्हणजे कनेक्शन्स करणार आहे. सो आपण याला एक कॉमन ग्राउंड कन्सिडर करू. अकॉर्डिंग टू डायग्राम पिन नंबर 3 ऑफ LM35 इज कनेक्टेड टू ग्राउंड. सो इथे बघा, हे लास्ट वाली पिन जे आहे ते पिन नंबर 3 आहे, ती ग्राउंडला कनेक्ट आहे. सो आपण याला इथे कनेक्ट करूया आणि तिला याला आपण ग्राउंड कन्सिडर केलं, सो याला ग्राउंड मध्ये कनेक्ट करूया. सो आपण पिन नंबर 3 ऑफ LM35 ग्राउंडला कनेक्ट केला आहे. आता अकॉर्डिंग टू डायग्राम पिन नंबर 2 इज कनेक्टेड टू पिन नंबर 3 ऑफ IC पिन नंबर 3 ऑफ IC दॅट इज ही पिन नंबर 3 ऑफ IC ही आहे. त्याला आपण हा एक वायर इथे कनेक्ट करूया आणि त्याचा पिन नंबर 2 ला कनेक्ट करूया इथे. अकॉर्डिंग टू डायग्राम आपण पिन नंबर 2 ला ICच्या पिन नंबर 3 ला कनेक्ट केला आहे. तुम्ही बघू शकता इथे पिन नंबर 2 ऑफ LM35 ICच्या पिन नंबर 3 ला कनेक्ट केली आहे. आता पिन नंबर 1 जे आहे ते पिन नंबर 8 ला कनेक्ट आहे. सो अकॉर्डिंग टू डायग्राम आपण पिन नंबर 1 आहे त्याला पिन नंबर 8 ऑफ IC दॅट इज पिन नंबर 8 ही आहे इथे कनेक्ट करूया. इथे पिन नंबर 4 ऑफ IC इज कनेक्टेड टू ग्राउंड. सो आपण पिन नंबर 4 दॅट इज हा वाला पिन आपण ग्राउंडला कनेक्ट करू. ग्राउंड आपण खालचं डिक्लेअर केलं होतं, सो इथे ग्राउंडला कनेक्ट करूया. IC 7805 ची जे सेकंड नंबर पिन आहे ती ग्राउंडला कनेक्ट आहे. सो ती याची सेकंड नंबर पिन ही आहे, आपण याला ग्राउंडला कनेक्ट करूया. पिन नंबर 2 आणि इकडे खाली ग्राउंड. याच्यात पिन नंबर 3 आहे ते पिन नंबर 8 ला कनेक्ट आहे. सो आपण इथे पिन नंबर 3 ला 8 ची कनेक्ट करूया ICच्या. ICच्या 8 ला कनेक्ट केली आहे पिन नंबर 3 ऑफ 7805. याचा जो पॉटचा जो पिन नंबर 3 आहे तो रजिस्टरला कनेक्ट आहे आणि सोबत ग्राउंडला सुद्धा कनेक्ट आहे. सो हा आपला पॉट आहे ब्लू कलर वाला, त्याचा पिन नंबर 3 इकडला आहे. सो आपण रजिस्टर, आपल्याकडे हा रजिस्टर आहे, आपण रजिस्टरला एक पिन नंबर 3 ला कनेक्ट करूया आणि त्याचा जो दुसरा आहे तो ग्राउंडला आहे. सो एक टर्मिनल त्याचा ग्राउंडला कनेक्ट करूया. आता हे LED आहे. सो LEDचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो पिन नंबर 2 ला कनेक्ट आहे पॉटच्या आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे तो ग्राउंडच्या म्हणजे ग्राउंडला कनेक्ट आहे. सो जो लंबा टर्मिनल असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि जो छोटा शॉर्ट टर्मिनल असतो तो निगेटिव्ह असतो LEDचा. सो त्याचा जो मोठा टर्मिनल आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनल पिन नंबर 2 ला कनेक्ट आहे पॉटच्या. सो आपण त्याला कनेक्ट करूया, पॉझिटिव्हला एक आणि एक ग्राउंडला. सो IC 785 च्या पिन नंबर 1 ला पॉझिटिव्ह इनपुट कनेक्ट आहे. सो आपल्याकडे ही बॅटरी आहे, त्याचा पॉझिटिव्ह इनपुट हा रेड वायर आणि जो निगेटिव्ह इनपुट आहे त्याचा तो ग्राउंडला कनेक्ट आहे. सो आपण ते कनेक्ट करूया. पिन नंबर 1 ला पॉझिटिव्ह इनपुट तो इथे लावूया आणि जो निगेटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा तो ग्राउंडला लावूया. सो आपले कनेक्शन पूर्ण डन झालेलं आहे. आता आपल्याला शोल्डर आयरननी चेक करायचं आहे की हे वर्किंग आहे की नाही. सो आपले प्रॉपर कनेक्शन्स आपण केलेले आहे. आता आपलं वी हॅव टू टेक वन शोल्डर आयरन आणि त्याला आपल्याला कनेक्ट करायचं आहे
आणि त्याला हीट होऊ द्यायचं आहे थोडा वेळ. सो आपलं सोल्डरिंग आयरन आता गरम झालेलं आहे. आपल्याला याला LM35 जवळ घेऊन जायचं आहे. मग LM35 एक सेन्सर आहे, तो डिटेक्ट करेल हीटला, आणि हीटला डिटेक्ट करून हा जो आपला LED आहे ते ग्लो करणार. सो आपण आता LM35 कडे घेऊन जाणार याला. तुम्ही बघू शकता आपण हे LM35 सेन्सर जवळ घेऊन गेलो, त्याने हीटला डिटेक्ट केलं सोल्डर आयरनच्या, आणि आपली LED ग्लो होऊन राहिली आहे. सो आपण आता याला दूर केलं तर बघा LED बंद झाली. जवळ केलं LED चालू झाली. दूर केलं LED बंद झाली. सो दिस इज द हेच आपलं प्रॅक्टिकल आहे. आपल्याला हेच परफॉर्म करायचं आहे, कनेक्शन नीट करायचे. असं पण काही गडबड पण होऊ शकते, कधी कंपोनेंट्स प्रॉपर वर्क नाही करत. सो ते कंपोनेंट्सचा प्रॉब्लेम झाला, बट आपलं सगळं वर्किंग आहे. एकदा मी परत करून दाखवतो. हे बघा आपण LM35 जवळ नेलं. हे बघा जसं सोल्डर आयरन गरम आहे, सो आपण त्याला जवळ घेऊन गेलो ते ग्लो करणार. जसं दूर घेऊन गेलो बंद होणार. जवळ घेऊन गेलो ग्लो करणार, दूर घेऊन गेलो बंद होणार. बस एवढंच, डन.